the zero is taken and at 100 place, what will happen? Automatically the number becomes 2-digit number, not 3-digit number. कळतं ना? संख्या आपोआप 2 अंकी होते, 3 अंकी नाही. मग इथं उत्तर आपलं चुकतं. आलं का लक्षामध्ये? मी चेक लिहायला लागलो आणि चेकवर मी इतकंच लिहिलं 515. अशीच सोय असती तर चुकून जर इथं कुणी झिरो लावला असतं ना, झिरो नुसता, तर 10 पट जास्त पैसे द्यायला लागले असते. मग पुढं काय केलं? संख्या अक्षरात पण लिहा, म्हणजे शब्दात पण लिहा. राईट द नंबर इन वर्ड्स, हा त्याचा फायदा आहे. ओके, सो दिस इज द बेनिफिट. ओके, हॅलो फ्रेंड्स, अपेक्षा करतो सगळेजण अगदी स्वस्त असाल, मस्त असाल. ओके, मागच्या व्हिडिओमध्ये आपण जॉमेट्रिकल फिगर्स बद्दल अभ्यास केलेला आहे. ठीक आहे. इन द लास्ट पिरियड वी हॅव लर्न अबाउट द जॉमेट्रिकल फिगर्स. in that lesson, in that unit, we have completed the details about the angle, their types, then circle, parts of a circle, then vertex and sides. These all details we have completed in the last video. Okay, so now in this video today we are going to learn about very important lesson in our life. Listen carefully. I am telling you that this lesson is very important in our life. Okay, अगदी आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाचा असणारा हा घटक आहे. आता तुम्ही म्हणाल आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा घटक येता चौथीला कसा काय? छोट्या छोट्या वर्गामध्येच खूप मोठे मोठे घटक असतात आणि छोट्या छोट्या गोष्टीतूनच आपल्याला शिकत पुढे जायचं असतं. ओके, अगदी तुमच्या वर्गाला जो घटक दिला गेलेला आहे तो म्हणजे नंबर वर्क. ओके, या ठिकाणी आपल्याला अर्थात हेडिंग दिसतंय. तर आज आपल्याला नंबर वर्क बद्दलची माहिती बघायची आहे किंवा तो भाग आपल्याला शिकायचा आहे. सो माय डिअर फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट द नेक्स्ट चॅप्टर, दॅट इज द सेकंड चॅप्टर इन संख्या ज्ञान. खूप महत्वाचं आहे कारण ॲज वी गेट अप अर्ली इन द मॉर्निंग वी नीड द नंबर्स. मीन्स व्हेन टू गेट अप, द एक्झॅक्ट टाइम, ॲट दॅट टाइम वी रिक्वायर द नंबर्स. अप टू द स्लीपिंग पिरियड ऑल्सो वी नीड द नंबर्स. म्हणजे उठल्यापासून ते झोपेपर्यंत आपलं संख्याचं जे काही काम आहे किंवा संख्येची गरज जी आहे ती आपली संपत नाही. त्यामुळे संख्या अत्यंत गरजेच्या आहे, त्याबद्दलचं ज्ञान आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. सो लेट्स बिगिन विथ द फर्स्ट क्वेश्चन. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. टेक द क्वेश्चन. तुम्ही प्रश्न माझ्या सोबत घ्या. चला, टेक द क्वेश्चन फर्स्ट. ऍक्च्युअली only one main question is there. Solve the following examples. Solve the following examples. Solve the following examples. The first example. चला तर मग पहिला प्रश्न सोडवूयात. हा आहे बोर्डवर तुमच्या समोर प्रश्न. So dear friends, on the board there is the question for you. Okay, so what is the question? The question is, using any of these number cards make 10 3-digit numbers. How many numbers we have to make? 10 numbers, and those numbers should be 3-digit numbers, right? So we have to make 10 3-digit numbers and read them. But there is one instruction. There is one instruction which is given in the bracket, and read it carefully. Remember that you cannot have 0 in the hundreds place. You cannot take 0 in the hundreds place. प्रश्न काय दिलाय नीट वाचन करा. Okay, solve the following question or example. The first question. Using any of these number cards, make 10 3-digit numbers and read them. Remember, ध्यानात ठेवा. पण लक्षात असू द्या. काय लक्षात असू द्या? That you cannot have 0 in the hundreds place.
शतक स्थानी 100 प्लेस कळतं का बाबा? कळतं का? युनिट, 10, 100 अँड सो ऑन. ओके, 100 प्लेस. यू कॅनॉट टेक 0 इन द 100 प्लेस. म्हणजे शतकाच्या जाग्यामध्ये शून्य घ्यायला जमणार नाही. आता का घ्यायला जमणार नाही? संख्या 2 अंकी होईल ना बे. शतकाच्या स्थानी जर आपण शून्य घेतला, घेऊन बघायचा का? ओके, लेट सी व्हॉट विल हॅपन. आन्सर. ओके, आळस करता तुम्ही लिहायला, आळस करायचा नाही. व्यवस्थित, सुटसुटीत आणि टापटीप झालं पाहिजे. आपल्याला कसं छान दिसायला वाटतं की नाही? मस्त राहा वाटतं आपल्याला. छान छान युनिफॉर्म, छान छान बॅग आहे की नाही? अरे वॉटर बॉटल सुद्धा सिलेक्ट करून घेतात काही जण. लहान लेकरं डेंजर असतं, चौथीचे भयानक आहे की नाही? सगळं म्हणजे सिलेक्टेड असतं त्यांच्याकडचे. पेना वगैरे बघा कसल्या भारी भारी वापरते चौथीचे पोरं. आमच्या काळामध्ये ना रिफिल पण मिळायची नाही लवकर. एनिवे, असो, ते नाही बोलत बसणार. आता कामाचं बघूयात आपण. बघायचं का? ओके, आन्सर मध्ये आपण मुद्दाम म्हणून खडूस सारखा प्रश्न विचारला स्वतःला, काय होईल जर मी 100 प्लेसला 0 घेतला? घे ना बाबा, घे. तो 100 प्लेसला 0 घेच, काय होतं एकदा बघ. ओके, सो डिअर फ्रेंड्स, व्हॉट विल हॅपन, लेट सी इफ वी टेक 0 ॲट 100 प्लेस. ओके, सो सपोज दिस इज युनिट, दिस इज टेन्स अँड दिस इज 100. ओके, यहां से यहां म्हणजे इकडून इकडे यायचं. कळलं का? संख्या वाचनामध्ये इकडून इकडं. हो, प्रत्यक्ष वाचताना इकडून तिकडं, मांडत असताना तिकडून इकडं. हा गोंधळ आहे, नीट लक्षात घ्यायचं. तर याच्यापैकी कोणताही युनिट प्लेसला एक संख्या घेऊयात. ओके, एक नंबर घेऊ, एक अंक घेऊयात युनिट प्लेसला. समजा मी 5 घेतो. सपोज आय हॅव टेकन 5 ॲट द युनिट प्लेस. देन आय विल टेक 4 ॲट द टेन्स प्लेस and I will take 0 at 100 place. Now tell me my dear friends, is this a 3-digit number? आता सांगा ना मला, ही 3 अंकी संख्या होते का? जर शून्याला मी शतक स्थानी घेतलं 100 प्लेस, if the 0 is taken at 100 place, कळतंय? If the 0 is taken at 100 place, what will happen? Automatically the number becomes 2-digit number, not 3-digit number. कळतं ना? संख्या आपोआप 2 अंकी होते, 3 अंकी नाही. मग इथं उत्तर आपलं चुकतं. म्हणून पुस्तक लिहिणारा फार शहाणा माणूस आहे ना? He has given the instruction. The writer of the book have given the instruction. And what is the instruction? Remember that you cannot have 0 in the 100s place. शतक स्थानाला शून्य घ्यायचा नाही. घेतला तर संख्या 3 अंकी नाही, 2 अंकी होते. संख्या किती अंकी होते? 2 अंकी होते. आणि म्हणून ही किती झाली संख्या? दिस इज 45, राईट? दिस इज 45, नॉट 400. दिस इज ओनली 45. So therefore, dear friends, you should not take 0 at the 100th place while writing the 3-digit numbers. 3 अंकी संख्या लिहायला लागला तर शतक स्थानाला शून्य घेऊ शकत नाही. ओके, चला आता प्रत्यक्ष उत्तराकडे जाऊयात. काय करायचंय आपल्याला? व्हॉट वी हॅव टू डू? युजिंग एनी ऑफ these number cards, make 10. How many? 10 3-digit numbers. How many numbers? 10 numbers. How many digit numbers? 3-digit numbers. कळतं ना? बऱ्याच जणांना हेच वाचनच कळत नाही. मेक 10 3-digit numbers जे सांगितलेलं ना, मग काय तर करून ठेवते त्याचं 10 आणि 3चं वेगळंच शोध लावून ठेवतात. आलं लक्षामध्ये? सो मेक 10 10 3-digit म्हणजे 3 अंकी 10 संख्या बनवायच्या. कळलं का? ओके, तर चला सुरुवात करूयात. फार शेमीचा गोंधळ चालला तुमचा. अलग लक्षामध्ये? ट्राय टू अंडरस्टँड द क्वेश्चन फर्स्ट. इफ यू आर नॉट एबल टू अंडरस्टँड द क्वेश्चन, देन देर इज नो प्रॉब्लेम ऑफ आन्सर. प्रश्नच नाही समजला तर उत्तर लिहिण्याचा प्रश्नच येत नाही. ओके, चला. कोणतेही अंक वापरायचे आणि 3 अंकी संख्या बनवायच्या आहेत. किती बनवायचे? 10. तर चला, नंबर 1 पहिली संख्या आपण बनवूयात. व्हेरी इझी, फार सोपं सांगतो. हे बघा, लेफ्ट टू राईट जाऊयात.
डावीकडून उजवीकडे जायचं का, कळतं ना, डावीकडून उजवीकडे, लेफ्ट टू राईट. पहिलीच संख्या बनते 1 2 3. घेतले का, ओके. काय झालं, 123. ह्याचं रीडिंग कसं करायचं बाबा, 123. त्याचं लेखन वगैरे ते नंतर बघूयात, आधी वाचन. तुम्हाला जेवढं सांगितलं तेवढंच करायचं बे, ओके. What is instructed here? Using any of these number cards, make 10 3-digit numbers and read them. उसको पढो, वाचन करायचं त्याचं. आणि कसं वाचन करायचं आहे, ओके. 123. ओके. हवं तर मी पहिली संख्या शब्दामध्ये लिहून देतो. 123. Okay, 123. So this is the number in the digits and this is the number in the words. Okay. चलो नेक्स्ट दुसरी. आता कुठून सुरू करायची, इथून. हे बघ, दुसरी तयार, बरोबर आहे का. 1 2 3. 234. ओके. So second number is 234. Next, third number. घ्या इथून पुढे. 345. ओके. चला नेक्स्ट, फोर्थ. 400. हे बघा इथून 400. आता याला चान्स द्या 100 प्लेसला. 456. चला नेक्स्ट, फिफ्थ नंबर. हे बघा पाचवी संख्या लिहितोय तर 5 ला घ्या शतक स्थानाला. 567. सरळ सरळ चला. देन सिक्स्थ नंबर, सहावी संख्या 678. ओके, आय विल टेक हिअर, मी इथे घेतो. सेवेंथ नंबर 789. एट्थ नंबर. ओके, 890. हे पहा, यू कॅन टेक 0 ॲट युनिट प्लेस. बट नॉट ॲट द 100 प्लेस. दिस इज युनिट, दिस इज टेन्स अँड दिस इज 100. इफ यू टेक 0 ॲट 100 प्लेस, then the number will become 2-digit number. Okay. Then next, ninth number. आपल्याला तर 10 बनवायचे ना बाबा, आता तर 8 झाल्या. चला आता पुढं सिंपल आहे. इथून या इकडं. चला एकदा इकडची बाजू संपली, आता तिथून इकडं या. काय करूया, 0 ला तर घ्यायचं नाही इथं, म्हणून 9 पासून 987. 987. ओके. And last number 876. Okay, so like this you can make many numbers, many 3-digit numbers, but as in the question it is asked to make 10 3-digit numbers. 3-digit number includes unit, tens and hundreds, right? Unit, 10, 100, 3-digit numbers. So we have solved this question. हा प्रश्न या ठिकाणी आपण सोडवलेला आहे. लेट्स गो टू द सेकंड क्वेश्चन. आता दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात. ओके, चला रे. सूचना काय आहे बघा. राईट द फॉलोइंग नंबर्स. Write the following numbers in words. Write the following numbers in words. सूचना नीट समजून घ्या. Write the following numbers in words. खालील संख्या शब्दात लिहा. खाली म्हणजे खाली शोधता का, खालील म्हणजे इथं देणार आहे, आता त्याला म्हणायचं खालील. ओके. सो खालील संख्या शब्दात लिहा. तुम्ही म्हणणार शब्दात लिहिण्याचा काय फायदा आहे गुरुजी.
What is the importance of writing the number in words? So my dear friend, when you will become adult and you will handle all the activities in your home, banking activities, when you write a check, that time you have to write the amount in the digit and in the number also. तो अजून लहानच राहा. नाही, आता मी म्हणण्याने थोडाच लहान राहणार आहे. तू जेव्हा मोठा झाला ना तेव्हा तुला कळल व्यवहारामध्ये काय महत्व आहे. संख्या शब्दात लिहिण्याचं आणि अक्षरात लिहिण्याचं, म्हणजे अंकात लिहिण्याचं, सॉरी, शब्दात आणि अंकात लिहिण्याचं महत्व काय आहे हे कळल. अंकात मी जर संख्या अशी लिहिली, ओके, 515, बरोबर आहे, आणि सोडून दिलं, पण कोणीतरी सपोज याच्या पुढे 0 लावला नुसता, तर किती होते? 5150 होते. पण असं लिहिल्यानंतर मी जर पुढं कंसामध्ये असं लिहिलं चेकवरती पैसे लिहिताना, कसं? 515 ओनली, बस, विषय क्लोज. आता ह्याला 5000 करता येत नाही. आलं का लक्षामध्ये? मी चेक लिहायला लागलो आणि चेकवर मी इतकंच लिहिलं 515. अशीच सोय असती तर चुकून जर इथं कुणी 0 लावला असतं ना, 0 नुसता, तर 10 पट जास्त पैसे द्यायला लागले असते. मग पुढं काय केलं? संख्या अक्षरात पण लिहा, म्हणजे शब्दात पण लिहा. राईट द नंबर इन वर्ड्स, हा त्याचा फायदा आहे. ओके, सो दिस इज द बेनिफिट. ओके, सो राईट द नंबर्स in the words also, that is very important. 515 only, so this is perfect. You cannot make this 5000, right? तुम्ही याला 5000 करू शकता का? नाही, पण याला करू शकता. सिंपल आहे. इथं थोडीशी जागा आहे, छोटासा 0 आहे ना. 0, शून्याचा शोध भारताने लावला, भारत देशामध्ये शून्याचा शोध लावला. 0 फार महत्वाचा अंक आहे, फार महत्वाचा अंक. शून्याशी जो कोणी खुन्नस घेतील ना, खुन्नस म्हणजे भांडण, म्हणजे गुणाकार, झगडा, तर त्याची व्हॅल्यू पण 0 होऊन जाते बाबा. द व्हॅल्यू बिकम्स 0. तर मग भारताच्या नादाला लागायचं नाही का? व्हॅल्यू बिकम 0. ओके, नाव कम टू द पॉइंट. म्हणजे तुम्हाला कळालं का संख्या अंकात आणि अक्षरात का लिहिली जाते? कारण लक्षात येतं तुमच्या. कारण अक्षरामध्ये पण लिहिणं व्यवहारामध्ये खूप गरजेचं ठरतं, म्हणून ते महत्वाचं आहे. एवढ्यावरच जमणार नाही का सर? जमतं रे बाबा, पण आता कारण तुला समजलंय, मी ते रिपीट नाही करणार. ओके, चला जाऊयात. नेक्स्ट, राईट द फॉलोइंग नंबर्स इन वर्ड्स. द फर्स्ट नंबर इज, पहिली संख्या, फर्स्ट नंबर इज, कॅन यू रीड धिस नंबर? Can you read this number? Yes, you can read. This is unit place, this is tens place, and this is hundred place. Okay, so how to read the number from bigger to smaller, bigger place to smaller place. Bigger to smaller म्हणल्यावर 5 कडून 3 कडे वाचशील. लय भारी नमुने तुम्ही. 5 पासून 3 कडे नाही, बिगर टू स्मॉलर म्हणजे बिगर प्लेस टू स्मॉलर प्लेस. आता युनिट, टेन्स आणि हंड्रेड्स याच्यामध्ये बिगर प्लेस कोणतं आहे? 100 प्लेस बिगर आहे. मग वाचन कुठून सुरू करायचं? 100 प्लेस पासून. आलं लक्षामध्ये? छोट्यापासून नाही, मोठ्यापासून वाचायला सुरू करायचं. मग सुरू करा वाचायला. किती? 300. ओके, आता 2 टेन्स अँड 5 युनिट्स मीन्स 25. या दोघाला एकत्र ठेवायचं, कधी पण वेगळं नाही ठेवायचं. म्हणून मग वाचन कसं करणार? 325. ओके, सो राईट इट. लिहायला सांगितलं आता आपल्याला, म्हणून लिहा 300 and 25 and 25. 325. I will take one more example. मी दुसरं आणखीन एक उदाहरण घेतो. बाकीचे उरलेले उदाहरण क्रमांक means example number 3, 4, 5 and 6. You have to complete it. Right? I will solve only 2. मी 2 सोडून देतो, बाकीचे तुम्हाला करायचे. The second one is
Okay, let's go. Can you read this number? Yes, of course we can read this number. Very easy. कुठून कुणीकडे जा म्हणले गुरुजी? From bigger place. Number नाही. From bigger place to smaller place. What is the bigger place? 100 is the bigger place. नाही का? हे टेन्स आणि हे युनिट्स. मग बिगर प्लेस कडून स्मॉलर प्लेस कडे जायचं असतं बाबा वाचन करत असताना. अलग लक्षामध्ये? हा. सो म्हणजे इकडनं इकडं. चला, युनिट्स टेन्स 100 लिहिताना असं असलं तर वाचताना असं आहे. आलं लक्षामध्ये? चला. सो रीड फर्स्ट 500. आणि मी आता सांगितलं ना ह्या दोघांना असं नाही म्हणायचं 500 4 टेन्स अँड 9 युनिट्स. दॅट इज द रॉंग रीडिंग. ओके. So what you have to do? So join the tens and units together. 4 tens and 9 units means total 49. Okay. 4 tens and 9 units means total 49. So let us write the number in the words 500 and 40 and 49 and 49. 549. So this is the correct writing. Okay. So while writing these two numbers you can join it with a dash like this 25 49. Okay. So dear friends, in this way you can write the numbers, and for your practice take 3 more examples. 669 means 669. You have to write in your notebook in the words. Fourth, for the practice one, 782 means 782. Then fifth one for the practice 890. You can write in the words. And sixth one is the 401. Okay. So as the way I have used here to write the numbers, in the same way you can write the other numbers also.